नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना जो आहे सायबर सिक्युरिटी संदर्भात सी-एस म्हणून असा एक तुम्हाला मेल वगैरे आला असेल तुमच्या मेल आयडीवरती. तर मित्रांनो बघा आता वाय-सी-एमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे, हा सायबर सिक्युरिटी कोर्स करणं कंपल्सरी आहे. हे देखील तुम्हाला सर्वांना माहिती असेल. त्यामुळे जो विद्यार्थी नवीन असेल किंवा जुना असेल, तुमच्याकडे जुना पी-आर-एन नंबर असेल किंवा नवीन पी-आर-एन नंबर असेल, तुमचा कुठलाही प्रोग्राम असेल, सर्टिफिकेट, डिप्लोमा, पी-जी, यू-जी, ॲडव्हान्स डिप्लोमा जे काही असेल तुमचं शिक्षणक्रम, सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असा हा सायबर सिक्युरिटी कोर्स जो आहे, तो कंपल्सरी आहे. तो तुम्हाला या ठिकाणी जे आहे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारचा बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. अशा पद्धतीत बघा तुम्हाला यामध्ये मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा मेल आला असेल बघा. वाय-सी-एम-यू सायबर सिक्युरिटी सॉरी युअर सायबर सिक्युरिटी कोर्स एल-एम-एस लॉगिन डिटेल. वाय-सी-एम-यू एल-एम-एस वाय एल-एम-एस ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचा तुम्हाला मेल आला असेल. इथे बघा तुम्हाला एक कोर्स यू-आर-एल लिंक दिलेली आहे. तुमचा युजर आयडी म्हणून तुमचा पी-आर-एन नंबर असेल आणि तुमचा जो बाय डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे मित्रांनो, तो CS123 या ठिकाणी तुमच्याकडे असणार आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, आता कोर्स तर कंपल्सरी आहे, त्यामुळे आपल्याला हा करणं गरजेचं आहे. बरोबर? कारण अंडर ग्रॅज्युएट असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल किंवा सर्टिफिकेट कोर्स असेल, कुठलाही कोर्स असेल तुमच्याकडे, तुम्हाला ऑनलाईन मोडच्या माध्यमातून जो आहे या ठिकाणी ही जी वेबसाईट दिलेली आहे बघा cs.ysemuonline.ac.in ठीक आहे. तर यावर तुम्हाला जे आहे मित्रांनो या ठिकाणी हा कोर्स लॉगिन करायचा आहे. बघा आता ह्या लिंकवर जर आपण क्लिक केलं, की बघा अशा प्रकारची लिंक तुमच्या समोर ओपन होते. इथे बघा तुम्हाला युजर नेम, पासवर्ड. आता बघा युजर नेम तुम्हाला दिलेला आहे तुमचा पी-आर-एन नंबर नवीन असेल किंवा जुना असेल. पासवर्ड सर्वांना CS123 हा कॉमन आहे. तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. इथे बघा आता मित्रांनो तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे लॉगिनचा ऑप्शन, दुसरा आहे मेक पेमेंटचा ऑप्शन. बरोबर? आता बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फक्त युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे. तुमच्याकडे कुठलाही ॲक्सेस तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला जो आहे कोर्स पर्चेस करावा लागणार आहे. बरोबर? आता मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी ₹500 भरून स्टुडंट ॲपच्या माध्यमातून कोर्स घेतला असेल, त्यांच्यावरती विद्यापीठाने आतापर्यंत अद्यावत कुठलीही स्पष्टता माहिती आतापर्यंत दिलेली नाहीये, की आमचे ₹500 गेले कुठं? बरोबर. परंतु सध्याचं याच्यामध्ये गुड न्यूज अशी आहे, की ₹120 मात्र तुम्हाला फी भरायची आहे आणि तुम्ही हा कोर्स घेऊ शकता, असो. आता ₹500 ज्या विद्यार्थ्यांनी भरले होते, त्यामध्ये मी पण होतो. काही बरेच विद्यार्थी होते, असंख्य विद्यार्थी होते, असं आपण यामध्ये म्हणू शकतो. बरेचसे जवळपास नाही म्हणता-म्हणता हजारापर्यंत ते विद्यार्थी होते. आता त्यांच्या ₹500 काय झालं, कुठे गेले, काय गेले याच्यावर अजून काही अपडेट नाहीये. परंतु सध्या आपल्याला कोर्स तर पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आता बघा, या ठिकाणी बघा तुम्हाला मेक पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्हाला जो आयडी पासवर्ड दिलेला आहे, तो आयडी पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी जे आहे लॉगिन करू शकता. नो इश्यूज बरोबर. आणि सर्वांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अशी आहे, की ही वेबसाईट फक्त मोबाईलमध्ये ओपन होत नाहीये. लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर तुम्ही ओपन करू शकता. त्यामुळे मोबाईलवरती ओपन करसाल तुम्ही म्हणसाल, की सर नाव चुकीचं दिसतंय किंवा वेबसाईट ओपन होत नाही, लोड होत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप मोड जे तुमचं Chrome ब्राउझर असतं बरोबर. त्या Chrome ब्राउझरमध्ये तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे. तुम्हाला जी तुमची स्क्रीन आहे ती व्हर्टिकल असते बरोबर. त्याला हॉरिझॉन्टल करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. नंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉगिन करू शकता. आता बघा आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत लॉगिन करणे आणि मेक पेमेंट. तर आपल्याला काय करायचं आहे सायबर सिक्युरिटी. आता आपल्याकडे समजा एक विद्यार्थी आहे त्याचं आपण या ठिकाणी बघूया होतं का. मेक पेमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या बटनावर आपण क्लिक केलं. इथे बघा आता तुम्हाला विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे आणि सिलेक्ट कोर्स करायचा आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी 2 प्रकारचे कोर्स दिलेले आहेत 2 भाषांमध्ये. भाषा कुठल्या आहेत? इंग्रजी आणि मराठी. बरोबर. सायबर सिक्युरिटी पी-जी इंग्लिश, सायबर सिक्युरिटी पी-जी मराठी. सायबर सिक्युरिटी यू-जी इंग्लिश, सायबर सिक्युरिटी यू-जी मराठी. बरोबर. आता थोडक्यात तुम्ही जर समजा ग्रॅज्युएशनला असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला असाल, तरच तुम्हाला या ठिकाणी जे आहे अप्लाय करायचं आहे. अगोदर त्यांनी काय केलं होतं, की सर्टिफिकेट, डिप्लोमा जे काही विद्यार्थी असेल विद्यार्थ्याचा त्याला सर्वांना कंपल्सरी केलं होतं. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं फक्त यू-जी आणि पी-जी. यू-जी म्हणजे काय थोडक्यात डिग्री आणि पी-जी म्हणजे काय थोडक्यात पोस्ट ग्रॅज्युएशन. बरोबर. अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी 2 कोर्स उपलब्ध केलेले आहेत. समजा आता बघा या ठिकाणी आपल्याला यू-जी मराठी बघायचं आहे. यू-जी मराठी म्हणजे काय? अंडर ग्रॅज्युएट. आता आपल्याकडे एक बी-एचा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी पी-आर-एन टाकणार आहे. पी-आर-एन टाकला आणि सबमिट बटनावर क्लिक केलं. आता बघा जो पी-आर-एन आहे आता हा पी-आर-एन नंबर खूप जुना आहे विद्यार्थ्याचा. त्यामुळे तुम्ही म्हणसाल, की सर माझ्याकडे नवीन पी-आर-एन आहे 2501 किंवा 2507 तरी हरकत नाही. 20 पासून सुरू होणाऱ्या पी-आर-एनसाठी देखील ही अपडेट आहे आणि 25 पासून सुरू होणाऱ्या पी-आर-एनसाठी देखील ही अपडेट मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. आता फक्त यामध्ये प्रश्न असा आहे, की सिलेक्ट कोर्समध्ये तुम्हाला मराठी भाषा घ्यायची, इंग्रजी भाषा घ्यायची का कुठली भाषा घ्यायची हे तुमच्यावरती अवलंबून असणार आहे. बरोबर? आता बघा जसं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं मी, की तुम्हाला काय करायचं बघा विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी जे आहे तुम्हाला दिसेल. तुमचं पहिलं नाव आणि फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. कॉलेजचं नावाच्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे असं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुमचा मोबाईल नंबर मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. नंतर बघा तुमचं या ठिकाणी तुमचा जो काही मेल आयडी असेल तो देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. कोर्स ॲडमिशन फी फॉर सायबर सिक्युरिटी यूजी मराठी 2526 तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे.
खाली बघा आय एक्सेप्ट ऑल टर्म्स एंड कंडिशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके. आता बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे आहे तुमचं नाव, तुमचं नाव आणि तुमचा पी-आर-एन नंबर असणार आहे. स्किल फॅक्टरीचं देखील या ठिकाणी मित्रांनो नाव असणार आहे, जो की कॉमन असणार आहे सर्वांसाठी, त्यामुळे काही काळजी करू नका. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा मेल आयडी नक्की आहे का, हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. बरोबर. आता बघा मित्रांनो या ठिकाणी मी मोबाईल नंबर, मेल आयडी पुष्टी केलेला आहे. खाली आय एक्सेप्ट या बटनावर क्लिक केलेलं आहे आणि आता प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा मेल आयडी एकदा व्हेरिफाय करायचा आहे. येस या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि पारंपरिक पद्धतीने आपलं जे काही पेमेंटची पद्धत असते ती सर्वांना माहिती असेल. क्यूआर कोड असेल, फोनपे असेल, Google Pay असेल, तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल मित्रांनो, अशा पद्धतीचं बघा तुम्हाला फोनपे, Google Pay, Paytm तुमचं जे काही तुमच्याकडे यू-पी-आय यासाठी ॲप असेल वगैरे, वगैरे, ठीक आहे. ते तुम्हाला त्याच्या माध्यमातनं ₹120 मात्र तुम्हाला या ठिकाणी जे आहे मित्रांनो, स्कॅन करून क्यूआर कोड स्कॅन करून यू-पी-आय, फोनपे, Google Pay, इंटरनेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तुमच्याकडे जे काही असेल उपलब्ध, अशा पेमेंटच्या माध्यमातनं तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला ₹120 मात्र तुम्हाला एवढं पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला त्याची पावती देखील तुम्हाला तुमच्या मेलवरती येईल, जो काही तुमचा रजिस्टर पावतीचा मेल वगैरे असेल तो. बरोबर? आता बघा पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे तो आपण पेमेंट केलेला आहे. आता बघा तुम्ही ऑटोमॅटिकली लॉगिन पेजवरती आलेला आहात. आता बघा या ठिकाणी जे आहे आपलं जो बाय डिफॉल्ट जो पासवर्ड होता मित्रांनो बघा CS123. आता मेल आयडी या ठिकाणी आलेला आहे CS123. आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघा लॉगिनवर क्लिक करायचं आहे. कारण आपण पेमेंट केलं ऑलरेडी. लॉगिनवर आपण क्लिक करायचं आहे. लॉगिन केल्यावर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. कोर्स इन प्रोग्रेस, कंप्लीट कोर्स, अवेलेबल कोर्स तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी बघायला मिळेल लिस्ट वगैरे. ठीक आहे. माय कोर्सेसमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला सायबर सिक्युरिटी यूजी मराठी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. कारण तुम्ही आत्ताच ₹120 पेमेंट केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बघा मित्रांनो मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 नंतर बघा मॉड्यूल 3 नंतर आहे बघा मॉड्यूल 4 नंतर आहे बघा तुमचं या ठिकाणी मॉड्यूल 5 आणि सॉरी बहिस्थ परीक्षा आणि प्रमाणपत्र डाउनलोड. आता बघा मित्रांनो, हे कशाप्रकारे काम करणार आहे बघा. तुमचं यू-जी असेल, पी-जी असेल, मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, कुठलाही मीडियम असू द्या, हरकत नाही. मॉड्यूल 1 मध्ये बघा तुम्हाला काय-काय अभ्यासाला मिळतंय. बुक, एम-1, एम-2, एम-3, एम-1 काय तुमचं असेल ते. आपण ऑलरेडी जे आहे मित्रांनो, मागच्या वर्षीच्या जुन्या कोर्समध्ये आपण ते बघितलं होतं. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मॉड्यूल 1 मध्ये देखील तुम्हाला परिचय वगैरे बघायला मिळणार. मॉड्यूल 2 मध्ये सायबर क्राईम बघायला मिळणार. अंतर्गत मूल्यमापन या मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 वरती तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनाची एक्झाम द्यायची आहे. नंतर मॉड्यूल 3 मध्ये बघा सोशल मीडियावर तुम्हाला माहिती दिलेली आहे. मॉड्यूल 4 मध्ये ई-कॉमर्सबद्दल दिलेलं आहे, डिजिटल पेमेंटबद्दल. मॉड्यूल 5 मध्ये बघा तुम्हाला डिजिटल डिव्हाइस सुरक्षाबद्दल दिलेलं आहे. परत तुम्हाला या ठिकाणी जे आहे, ह्या 3, 4, 5 वरती बहिस्थ परीक्षा द्यायची आहे. ही झाली, की नंतर तुम्हाला बघा प्रमाणपत्र डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. अंतर्गत मूल्यांकन जे आहे मित्रांनो ते 30 मार्कांचं असणार आहे आणि बहिस्थ परीक्षा जी आहे म्हणजे थोडक्यात फायनल एक्झाम जी असणार आहे मित्रांनो, ती तुमची 70 मार्कांची असणार आहे. टोटल असं तुमचा स्कोर जे आहे मित्रांनो 100 पैकी तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. बरोबर. आता बघा मॉड्यूल 1 मध्ये बघा तुम्हाला काय-काय बघायला मिळतं या ठिकाणी. तुम्हाला बघा लेक्चर झाल्यावरती तुम्हाला एक सराव प्रश्नपत्रिका द्यायची आहे. क्यूज एम-1 आहे. नंतर क्यूज एम-2 आहे बघा या ठिकाणी सेकंडवरती. थर्डवरती बघा परत तुम्हाला क्यूज एम-3 असणार आहे. असे तुम्हाला क्यूज एम-4 असेल, एम-5 असेल. तर ह्या ज्या अंतर्गत सराव पेपर आहेत मित्रांनो, हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण लेक्चर बघायचे आहेत. त्यानंतर तुम्ही एक्झाम देऊ शकता. असं नाही की तुम्हाला डायरेक्ट एक्झाम द्यायची आहे. तसं तुम्ही एक्झाम जरी दिली तरी तुमचा रिझल्ट फेल येईल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, संपूर्ण लेक्चर तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुमचं एक्झाम वगैरे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आता ज्यांना कोणाला वेळ नसेल किंवा ज्यांना कोणाला एक्झाम पास करून पाहिजे असेल आपली, त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आपली टीम जी आहे तुम्हाला हेल्प करेल. guide@परीक्षेत-अभ्यास.in यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा आपली जी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. परीक्षेत-अभ्यास.in यावर तुम्हाला यायचं आहे बघा. वेबसाईट अपडेट केलेली आहे आपण या ठिकाणी. या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला स्टडी मटेरियल, एक्झाम टाईम टेबल, ई-बुक्स, प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर, ॲडमिशन, काउन्सिलिंग नीड. ठीक आहे. ज्यांना काउन्सिलिंग पाहिजे असेल त्यांनी काउन्सिलिंगवर क्लिक करून तुम्ही मेल वगैरे करू शकता. नंतर बघा या ठिकाणी आपलं Androidचं ॲप आहे, iPhoneचं ॲप आहे, फाउंडेशनची वेबसाईट आहे. सर्वांना माहिती असेल आपण फाउंडेशन देखील चॅरिटी एन-जी-ओ टाइप आपण सुरू केलेलं आहे. त्यावर सध्या आपण बरंच काम चालू आहे. ठीक आहे. नंतर आपलं इन्स्ट्रक्टर जे काही आहेत आपले सर त्यांची प्रोफाइल या ठिकाणी दिलेली आहे. परत बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी देखील ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. परीक्षेत अभ्यास आणि फाउंडेशन. आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे, रजिस्टर्ड ॲड्रेस आहे हा. Telegramचं चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉइन करू शकता. आपलं WhatsApp चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉइन करू शकता. ज्यांना कोणाला हेल्प पाहिजे असेल त्यांनी जनरल इन्क्वायरी म्हणून आपल्यावर help@परीक्षेत-अभ्यास.in या मेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. बाकी आपला Telegram, WhatsApp, Facebook सगळं काही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणाला काही समस्या वगैरे असेल या संदर्भात, तर कृपया आपण जे आहे खाली व्हिडिओ खाली कमेंट वगैरे करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे कोर्ससाठी नोंदणी वगैरे करायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे. काही अवघड नाही.
तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.